जिगऱ्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या. कॅपकटमध्ये फोटो ॲड केल्यानंतर एंडिंग पार्ट हा डिलीट करायचा आणि त्यानंतर रेशोच्या ऑप्शनवर सिलेक्ट करून 9:16 हा रेशो सिलेक्ट करायचा. त्यानंतर इमेज अशी प्रॉपरपणे सेट करून घ्यायची. बॅक यायचं. त्यानंतर मी तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेला बीटमार्कचा व्हिडिओ तो ॲड करून घ्यायचा. बीटमार्कचा व्हिडिओ असा ॲड करून घ्यायचा. त्यानंतर व्हिडिओवर क्लिक करायचं आणि बाजूला असं स्लाईड करायचं. स्लाईड केल्यानंतर येणं एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं ऑप्शन येईल, त्याला क्लिक करून व्हिडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा. बॅक यायचं. इमेजची लेंथ ही सॉंगच्या शेवटपर्यंत न्यायची, इथपर्यंत ठेवायची. त्यानंतर जिथं तिथं बीट दिसेल तिथं बीट मारायचं. मी एकदा बीट मारून घेतो. अशा प्रकारे बीट आणि स्प्लिट मारल्यानंतर बीट मार्कच्या व्हिडिओवर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ हा डिलीट करायचा. त्यानंतर बॅक येऊन मी तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेल्या 2 PNG त्या ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आणि ॲड त्यानंतर हे 2 PNG असे सेट करून घ्यायचे. ह्या PNGची लेंथ ही फोटोच्या शेवटपर्यंत राहायची आणि ही लेंथ तिची अशी 2 नंबरच्या फोटोला स्प्लिट केलेल्या तिथं ठेवायची 6 सेकंदवर आणि हिलाही झूम करून असं प्रॉपरपणे वर सेट करायचं आणि याची लेंथ ही शेवटपर्यंत न्यायची. त्यानंतर बॅक यायचं आणि 2 नंबरच्या इमेजला ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये पेंटिंग हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर बॅक येऊन 2 नंबरच्या इमेजला क्लिक करायचं. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये आल्यावर कॉम्बोमध्ये खाली स्क्रोल करायचं. त्यानंतर एक ऑप्शन दिसेल डिस्टॉर्ट अँड स्टेट हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर 4th इमेजवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये आल्यावर इनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. रॉक हॉरिझॉन्टल हा इफेक्ट दिसेल त्याला अप्लाय करायचं. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि कॉम्बोमध्ये बाउन्स हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर शेवटून 2 नंबरच्या इमेजला क्लिक करायचं आणि ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर पेंडुलम हा इफेक्ट दिसेल त्याला अप्लाय करायचं आणि नंतर शेवटच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि स्लाइड अँड वेव्ह हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर शेवटच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर फ्लॅश नाही तो होत नाही रॉकवरती हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा. त्यानंतर बॅक यायचं. इथं 1 नंबरच्या इमेजवर पैसे यायचं आणि इफेक्टमध्ये यायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. रोलिंग फिल्म हा ऑप्शन दिसेल त्याला सिलेक्ट करायचं आणि याची लेंथ ही इथपर्यंत ठेवायची आणि ॲडजस्टमेंटमध्ये फिल्टर हा कमी करून घ्यायचा आणि स्पीड ही वाढवून द्यायची. त्यानंतर बरोबर झालं स्टार्टिंगला यायचं, इफेक्टमध्ये जायचं आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर 3D स्क्रीन हा इफेक्ट दिसेल त्याला अप्लाय करायचा. बॅक यायचं आणि हॉरिझॉन्टल हा नॉर्मल कमी करायचा. इफेक्ट अप्लाय केला त्यानंतर आपला व्हिडिओ हा रेडी झाला आहे. एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करून व्हिडिओ हा एक्सपोर्ट करून घ्यायचा.